तुकाराम मुंडेंचा टी हा आता टायगर मुंडेचा टी जागा आहे, म्हणून मागणी केली जाते की 3 वर्ष त्यांची बदली करू नये. अहो, टायगर झाल्यावर तो टायगरचं ऑपरेशन करतो ना, त्यामुळे ते टायगर असेल. चला हो जितेंद्र आव्हाड थोड्या वेळ येताना मग डिस्टर्ब करता. अध्यक्ष महाराज, सन्माननीय मंत्री महोदयांना माझं स्पेसिफिक आहे, हे खरं आहे की जगातली सर्वात स्वस्त गोष्ट कुठं आहे? महाराष्ट्रात. ती म्हणजे गरिबांचं जीवन. यापेक्षा स्वस्त असू शकत नाही. हे उत्तर वाचल्यावर आपल्याला जाणवतं की तुम्ही काय स्टरलाइज सर्जिकल ग्लोव्ह सुद्धा जमिनीवर ठेवता. म्हणजे एखादा माणूस आजार दुरुस्त करायला गेला तर हे ग्लोव्ह वापरून जर तुम्ही त्याचा पोटाला चिरफाड केली तर त्याच्यानेच मरायचा. आणि म्हणून मंत्री महोदय, तुमचं खातं हे इतरांपेक्षाही माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता उत्तरात सांगा, 200 कोटी आले का तुमचे? उत्तरात सांगा. मग तुम्ही बैठकीत का आणि विधानसभेत का सांगता 200 कोटी आम्हाला दिले जाणार आहे? आता वित्त विभागाचा आता 97,606 कोटी 40,39,000चं बजेट आहे. तुम्ही सारी उत्तर द्या. महाराष्ट्र पाहतोय 13 कोटीचा की तुम्ही कशा पद्धतीने या भेसळ होत आहे. आता एक तुकाराम मुंडे खरं तर एवढं चांगलं ते काम करताय की त्यांना तर 3 वर्ष तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि याचं कारण दुसरंही सांगतो, तुकाराम आणि नरहरी हे गुरुबंधू म्हणलं गेले आहे. हे माहित आहे की नाही? नसेल माहित तर सहयात्री आध्यात्मिक क्षेत्रातील. आता भेसगामध्ये सहयात्री व्हा. 5 मार्च 2026ला माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की आम्ही 3 लॅब या त्वरित पूर्ण करू. अध्यक्ष महाराज, पुणे नाशिकची लॅब बांधून पूर्ण झाली. मनुष्यबळ अजून आलं नाही. जून महिना सुरू आहे. आपण टोटल 5 प्रयोगशाळा करणार होते पुणे नागपूर धरून. किती महिन्यात ते पूर्ण होतील? नंबर 2, आपण आश्वासन दिलं होतं की लोकजागरण करण्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करू. टीव्हीच्या माध्यमातून भेसळ किंवा तत्सम जे दूषित गोष्टी घडताय त्याचं जनजागरण करू. किती पैसे तुम्ही आता या पुरवणीमध्ये किंवा मुख्य बजेटमध्ये केले? नंबर 3, अध्यक्ष महाराज, कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून निर्णय देऊ असं सांगितलं गेलं. फास्ट ट्रॅक कोर्टाची किती निर्मिती तुम्ही केली? आणि मुख्य मुद्दा पदभरतीच्या बद्दल तुम्हीच बैठकीत आम्हाला सांगितलं की 11 लक्ष प्रतिष्ठान आहे, 1100 कर्मचारी लागतील. मंत्री महोदय, चला मंत्री महोदय उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मध्यंतरी जी काही मीटिंग घेतली होती त्यावेळेला 200 कोटी रुपये स्वर्गीय अजितदादांनी कबूल केले होते. त्याप्रमाणे 37 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी दिले होते. 37 दिले होते. पुढचे पैसे हे संपल्यानंतर लगेच देतो असं म्हणून त्या ठिकाणी ते थांबलं होतं. आता हे जे काही लॅबच्या संदर्भातलं आहे तर अगदी अंतर्गत जे काही इन्स्ट्रुमेंट वगैरे लागतात त्याच्यासाठी आपण केंद्राला 27.30 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे. त्याचं मी स्वतः जाऊन केंद्रात सुद्धा त्याचा पाठपुरावा केला. लवकरात लवकर ते पैसे देण्याच्या संदर्भात कबूल केलं. परंतु राज्याचं आपलं एकूण बजेट आहे 59 कोटीचं. वाढवायच्यासाठी आपण आता डिमांड केलेली आहे मुंडे साहेबांनी. हो, तुम्ही उत्तर द्या. तर त्या पद्धतीनं आपण जे मनुष्यबळाचं सांगितलं ते अगदी खरं आहे. काय FSO आपल्याकडे मंजूर पदं आहेत 350, कार्यरत आहेत 316. आता ही 34 रिक्त आहेत. ती भरण्याच्या संदर्भात MPSC कडे आपण त्याचा पाठपुरावा करतोय. त्यांना विनंती केलेली आहे. औषध निरीक्षकांची 200 पदं मंजूर आहेत. 41 कार्यरत आहेत. 159 पदं ही रिक्त आहेत. आता ही क्वांटम फार मोठा आहे कारण हे जुन्या पद्धतीप्रमाणे तरी एवढा मोठा संख्या रिक्त आहे. तर नवीन आपल्या केंद्राच्या धोरणानुसार एका 1000 अन्न आस्थापनांना जर एक माणूस तर एकूण 1100 लोकांची त्या ठिकाणी FSO म्हणून गरज आहे. आणि ड्रग्सला त्या ठिकाणी 400 लोकांची गरज आहे. त्या पद्धतीनं आपण नवीन आकृतीबंध हा
फायनान्सला दिला होता, काही त्रुटी काढून तो पुन्हा लॉ ज्युडिशियलला आला. आता परत नव्यानं त्या ठिकाणी तो सबमिट करतो आणि मनुष्यबळाची जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न निश्चित त्या ठिकाणी करतो. आणि PPPवर ज्या काही 22 NABL लॅब आहेत त्या आपण त्या ठिकाणी घेतो आणि त्याच्यातून आपल्याला त्याचा रिलीफ बऱ्यापैकी मिळतो. का जे पूर्वी आपण 90 दिवस साधारण एक रिपोर्ट यायला लागत होते, ते आता एक 30-35 दिवसात आपल्याला रिपोर्ट मिळतो. महोदय, आता बऱ्याच प्रश्नामध्ये माननीय मंत्री महोदय आपण उत्तरात सांगितलं की सॅम्पल जे समजा आता पाडवी साहेबांनी विचारलं, बऱ्याच जणांनी विचारलं, आता तुम्ही सांगितलं की बाबा त्या टेस्ट बरोबर आल्या नाही, जे काही भेसळीचे प्रकार होते वगैरे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, तुम्हालाही माहिती आहे तुमच्या खात्यामध्ये इंगवले नावाचा जो अधिकारी आहे ना, तो प्रचंड करप्टेड, त्यांनी सगळे सॅम्पल बदलण्याचा धंदा लावला होता सगळा आल्याचा. इतकंच नाही, कित्येक वेळेला अध्यक्ष महोदय ह्या अधिकाऱ्यांनी काय केलं माहितीये, हायकोर्टामध्ये काय उत्तर दिलं, आपल्या राज्यामध्ये गुटखा विक्रीला बंदी आहेच, बनवल्याला पण बंदी आहे. ह्या महाशयाने काय केलं, इथं बनवलेलं आहे, मी एस्कॉर्ट देतो म्हणे सरकारचा आणि दुसऱ्या राज्यात पाठवतो जिथे गुटखा चालू आहे. हे असले अधिकारी. म्हणून माझा स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. हा एक प्रश्न आणि आणखी एक प्रश्न आहे. हा इंगवले नावाचा जो अधिकारी आहे, खरं म्हणजे का हो अध्यक्ष महोदय, एक अधिकारी महोदय आल्यानंतर राज्यामध्ये हे सगळं भेटतं आणि ते 100% सक्सेस होतं. काही अधिकाऱ्यांनी चिल्लूभर पाण्यामध्ये मेला पाहिजे, काहीच केलं नाही यांनी. आता तुम्ही त्या एक उदाहरण सेट करा, या इंगवले अधिकाऱ्याची तुम्ही संपूर्ण त्याच्या कार्यकाळातली अँटी करप्शनद्वारे चौकशी करणार का? त्याची डी वेगळा विषय आणि अँटी करप्शन वेगळा विषय, ह्या दोन्ही चौकशी तुम्ही त्या अधिकाऱ्यांची करणार का? दुसरं, तुमच्या खात्यामध्ये जे सातत्याने दुर्लक्षित होत आहे अध्यक्ष महोदय, सध्या गल्ल्या गल्ल्यात शहरात मेन ह्याच्यामध्ये परवानग्या नसताना नॉनव्हेज असं लटकवून, बकऱ्याच्या बकऱ्या असं लटकवून अध्यक्ष महोदय खुलेआम विक्री होतात. त्याची तुमच्याकडनं परवानगी घेतल्याशिवाय त्याला विक्री होता येत नाही. तुमचं आणि आरोग्य डिपार्टमेंट या दोघांचे अधिकारी मिळून किमान माझा मतदारसंघ जो, तिथून सुरुवात करा, गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये येत्या 8 दिवसात ज्या विना परवानग्या असे जे नॉनव्हेज लटकवून विक्री करत असतील त्यांच्यावर तुम्ही कार्यवाही करून ते बंद करणार का? सगळ्यांना संधी आहे. मला या खात्याला महाराष्ट्रावर चर्चेत आणणारे माननीय संधी आयुक्त तुकाराम मुंडे यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की महाराष्ट्राला कॅन्सरनी घेणारे जे कोणी लोक आहेत त्यांना रिंगणात आणणारा हा माणूस आज तुमच्या कार्यालयात, तेव्हा त्याची काळजी घ्या. आणि तुमचंही अभिनंदन करतो की तुम्ही अजून त्याच्या बदल्यांसाठी फाईल घेऊन मुंबईला जात नाही. असं म्हणजे आजपर्यंत ते कानावर आलं नाही की तुम्ही मुख्यमंत्री विचारायचा नाना, मग आता प्रॉब्लेम नाही. अध्यक्ष महोदय, लोकांची आज वरती आहे ना. अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित नाही, ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्यात त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून. सगळे कामं धंद्याला लागलेत. हे सगळे लॉबीज आहेत, इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे. अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत, 250 कोटी रुपये. मला तर वाटतं ह्यांचा राजीनामा पडायचा जर हे जास्त, म्हणजे आता मला आतमधल्या काय माहिती आहे पण ते मी याच्यात नाही आणू शकत. अध्यक्ष महोदय, तांदळामध्ये होणारी भेसळ कशात भेसळ होत नाहीये? दुधात होणारी भेसळ, माव्यात होणारी भेसळ. नाही, प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, हे सगळं व्हेरिफिकेशन, ह्याचं सगळं व्हेरिफिकेशन करायला, हे सगळं क्वालिटी अनालिसिस करायला यांच्याकडे लॅबच नाही हो साहेब, लॅबच नाही आहेत. झालं ना, आता उत्तर झाले ना, एकदा झाले, दोनदा झाले. अध्यक्ष महोदय, लोक सुटतात कसे काय? यांचे अधिकारी पैसे घेतात, जाऊन सांगतात की सेटलमेंट करा, जे काय होईल ते लॅबमधनं रिपोर्ट फेल होईल. लॅबमधनं रिपोर्ट फेल होऊन येतो, मॅटर बंद का पैसा मिळता है. अध्यक्ष महोदय, आम्हाला या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे. अध्यक्ष महोदय, एवढं मोठं डिपार्टमेंट आणि आजपर्यंत भातकळकर सारख्या
भातकळकर साहेबांसारख्या मला माणसाने प्रशांत बंब विचारा. तुम्ही आता प्रश्न नाही, विचारणार आम्हाला हे सांगा तर संधी देणार नाही. तुम्ही मी प्रश्न विचारणार नाही तर संधी देणार नाही. तुम्ही लॅबोरेटरीज फायनल चांगल्या कधी सुरू करणार, ते सांगा. त्या अंतर्गत कधी करणार, किती कालावधीमध्ये लॅबोरेटरीज कामाला लागणार, कुठे कुठे नव्या लॅबोरेटरीज उघडणार, आणि एवढे दिवस या लॅबोरेटरीज उघडल्या नाहीत, त्यांच्या मशिनरीज चेंज झाल्या नाहीत, याची जबाबदारी तुम्ही कोणावर टाकणार? आणि याचा सरकार या लॅबोरेटरीज मधून निघालेल्या रिपोर्टचा व्हाईट पेपर काढणार का? चला मंत्री आणि तांदुळामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, इथे गडचिरोली, इथे होणारा भेसळ आणि महाराष्ट्रभर गरिबांना वाटणाऱ्या तांदुळामधनं जाणारे दगड, ह्याच्याबद्दल कारवाई कधी होणार? एवढा स्पेसिफिक प्रश्न आहे. चला. पण तुम्ही खास करून साहेब आम्हाला तुमच्या लॅबोरेटरीज बद्दल सांगा. जिरवळ साहेब स्वतःचा चला, मंत्री महोदय, खिस्सा उत्तर द्या. वगैरे व्यवस्थित सांभाळून ठेवा, चला. कापला जाणार आहे. चला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सगळ्या सदस्यांना संधी मिळेल. ज्यांनी शेवटपर्यंत लॅबच्या हात वर केला संदर्भात असेल जे त्याला आपण देणार. सांगतात ते चला. मी वारंवार तेच सांगत आलो, सगळ्यांना देणार. परंतु आता ज्या सगळ्यांना देणार. टीममध्ये शेवटपर्यंत थांबा. पुणा, नाशिक आणि नागपूर हे तसं किरकोळ कामं बाकी आहेत, ती एक 6 महिन्याच्या आत त्या ठिकाणी कंप्लीट केली जातील, कदाचित 3 महिन्याच्या आत. प्रायव्हेटायझेशन मध्ये चला. 22 तुम्ही बसा प्लीज. 22 याच्यात आपण प्लीज बसा. 22 यांचा एमओयू केलेला पवार साहेब आहे, बसा. त्यांची कार्यवाही लगेच सुरू होईल. आणि त्यानंतर यवतमाळ, रायगड, पेन असे ज्या काय आहेत त्याची जागा मिळवण्याच्या संदर्भातली कार्यवाही चालू आहे. चला. मुंडे साहेबांची बदली होणार नाही याच्यासाठी आपण सगळे सभागृह तुमच्या बरोबर आम्ही आहोत.